नमस्कार, मी कृपा राजेंद्र सपकाळ. तुम्ही पाहताय आफ्टरनून फोकस. मुलुंड इथे मुंबई मेट्रोचं बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी सिमेंटच्या पिलरचा भाग कोसळला. आज 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:15 सुमारास ही घटना घडली आहे. मुलुंड पश्चिम भागातील लाल बहादूर शास्त्री रोडवर जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या जवळ मुंबई मेट्रोचं बांधकाम सुरू असताना हा प्रकार घडलाय. LBS मेट्रो स्थानकाच्या बांधकामादरम्यान सिमेंटच्या खांबाचा एक भाग कोसळून खालून जाणाऱ्या रिक्षावर पडला. यावेळी रिक्षातून प्रवास करणाऱ्या चालकासह 3 ते 4 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्निशमन दल, पोलीस, मेट्रो कर्मचारी, वॉर्ड कर्मचारी आणि 108 रुग्णवाहिका सेवा तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. तर या रिक्षा पिलर खाली दबल्यामुळे एक जण काही काळ अडकून पडला होता. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं स्लॅब हटवून जखमींना रुग्णालयात दाखल केलंय. यावेळी घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाल्याचं पाहायला मिळालं. अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांच्याकडून. मनीष, ही घटना घडलेली आहे, यामध्ये अनेक जण जखमी झाल्याचं पाहायला मिळतंय. काय अधिकची अपडेट? कृपा, आपण जर बघितलं तर प्रामुख्याने मेट्रो 4चा हा जो प्रोजेक्ट आहे ठाणे ते वडाळा या दरम्यान हा जो मार्ग ज्या ठिकाणाहून जातो तो मार्ग आहे मुलुंड येथील लाल बहादूर शास्त्री मार्ग, ज्याच्या शेजारीच जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी आहे. या कंपनीला लागूनच असलेला हा जो लाल बहादूर शास्त्री मार्ग आहे, या मार्गाच्या वरच्या भागात आपण बघतोय की मेट्रोचं काम जे आहे ते प्रामुख्याने चालू आहे. आणि त्यामुळेच 2 पिलरच्या मध्ये जो गर्डर टाकण्यात आला आहे, त्या गर्डरच्या वरती जी साईड बाउंड्री असते मेट्रोची ती बाउंड्री जी आहे त्या बाउंड्रीचा जो भाग आहे, एक भाग तो खाली कोसळला. आणि कोसळल्याच्या नंतर या ठिकाणाहून जी वाहनं भांडूपच्या दिशेने जात होती त्या वाहनांवरती हा भाग कोसळला. त्यात प्रामुख्याने जी एक रिक्षा होती त्या रिक्षामध्ये रिक्षा चालक आणि रिक्षा प्रवासी जे आहेत त्यांच्यावरती हा भाग कोसळला. त्यात एका रिक्षा प्रवाशाचा दुर्दैवाने मृत्यू झालाय. यात 2 बाईक्सवार जे होते ते देखील होते. मात्र एक 4 व्हीलर कार जे आहे ते तिचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. वारंवार जो मेट्रो 4चा जो हा प्रोजेक्ट आहे, या प्रोजेक्टच्या दरम्यान वारंवार जे अपघाताचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतं. मात्र ही जी बाउंड्री आपल्याला बघायला मिळते तिचा जो गॅपचा जो भाग आहे तो कुठेतरी भरलेला नाहीये असं या ठिकाणी स्थानिकांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत काही प्रत्यक्षदर्शी आहेत, त्यांनी ही जी घटना आहे ती बघितली आहे. नेमकं काय म्हणणं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. दादा, कशा पद्धतीने ही जी घटना घडली, काय नेमकं तुम्ही त्या ठिकाणी बघितलं? मी जेव्हा इकडे आलो तेव्हा बघितलं की ते गर्डर, ते पॅरापेड वॉलच्या कॉन्क्रीट ते जे वॉल आहे ते पडला आणि रिक्षाच्या वरती पडलेला होता. रिक्षावाला तो तेव्हा जिवंत होता, परंतु त्याचा प्रवासी पण होतं आणि तिकडे एक मोठा गाडी होता स्कोडाचा, त्याच्यावर पण पडलेला. आणि 2 बाईकवाले अगोदरच त्यांच्यावर पडलेला आणि ते जेवून गेला हॉस्पिटलला. आणि माझं म्हणणं आहे की असं गर्डरचा पॅरापेड वॉल सर्व ठिकाणी लागलेला साईडमध्ये, आणि आम्ही नेहमी या रोडमध्ये जात असतो. आणि आता आम्हाला खात्री कसं घ्यायचं की हे पडणार नाही, दुसरं पण गर्डर आणि पॅरापेड वॉल आहे सर्व, ते कसं याच्यात पडणार नाही याचं आम्हाला भीती वाटते. म्हणून आम्हाला हे बोलायचं आहे की तुम्ही सर्व चेक करा, दुसरा कोण असा भाग गिरू नये आणि दुसरा कोणाला असा मृत्यू नाही, ॲक्सिडेंट होऊ नये आणि सर्व सुरक्षित पाहिजे. म्हणून हे काम अगोदरच झालेलं आहे, हे आता नाही काम चालू होते, अगोदरच काम चालू होते. आणि ते पॅरापेड वॉल लावून गेलेलं होतं ते खाली पडलेलं आहे. म्हणून आम्हाला भीती वाटते आता हे लावून गेलेलं वॉल ते कसं लावलेलं हे लोकांनी, आणि हे पडणार नाही. आणि मला असं वाटतं की सर्व हे चेक करून घ्यायचं, नंतर गाडीला जाऊन सोडायचं. म्हणून हा विनंती आहे, तुम्ही चेक करा आणि हे सर्व सुरक्षित पाला आणि नंतर गाडी पण सोडा. कृपा, आपण जर बघितलं तर ही जी पॅरापेड वॉल जी आहे ती अगदी मेट्रोचा जो गर्डर आहे त्या गर्डरला लागून असलेली जी बाउंड्री आहे, एक लेफ्ट साईडची बाउंड्री आहे, एक राईट साईडची बाउंड्री आहे. तर राईट साईडच्या बाउंड्रीवरचा जो हा भाग आहे तो या ठिकाणी कोसळला आहे. नेमकं ही पॅरापेड वॉल कशी आहे ते देखील आपण पाहूया, कारण की हा जो सध्या 2 जे पॅरापेड वॉलचा जो भाग आहे तो या ठिकाणी अग्निशमन दलाने काढून ठेवलेला आहे. हा पूर्ण हे दोन्ही भाग जे आहे त्याच्यातला एक भाग जो आहे तो खाली या ठिकाणी कोसळला
आणि त्यानंतर इथून जे वाहनं जात होती त्यात प्रामुख्याने एक रिक्षा आणि 4 व्हीलर गाडी होती. त्यातील रिक्षावरती याच्यापैकी बऱ्यापैकी भाग जो आहे तो कोसळला होता. त्यामुळे रिक्षा चालक हा काही काळ त्या रिक्षामध्ये अडकून बसला होता. या ठिकाणी प्रामुख्याने जे अग्निशमन दल आहे त्या अग्निशमन दलाच्या जवानांनी या ठिकाणी त्या रेस्क्यू ऑपरेशन वापरून या ठिकाणी तात्काळ जे आहेत त्या प्रवाशांना बाहेर काढला आणि इथल्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलाय. आपण थोड्याच वेळापूर्वी मुंबईच्या ज्या महापौर होत्या जोडलेले रहा. आणखी एका बातमी संदर्भात अपडेट घ्यायची आहे तुमच्याकडून. तिकडे ठाण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. वाहतूक कोंडीमुळे प्रवासी मात्र खोळंबलेले आहेत. मुलुंड दुर्घटनेचा रस्ते वाहतुकीला या ठिकाणी फटका बसलाय. पुन्हा जाऊयात आपले प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांच्याकडे. मनीष, या दुर्घटनेमुळे आता वाहतुकीला त्या ठिकाणी फटका बसलेला का आहे, काय या संदर्भात अधिकची अपडेट? कृपा, आपण जर बघितलं तर हा जो मार्ग आहे तो भांडूपच्या दिशेने जातो आणि दुसरा हा जो मार्ग आहे तो LBS मार्गे ठाण्याच्या दिशेने जातो. प्रामुख्याने महत्त्वपूर्ण हा रोड आहे जो वाहतुकीसाठी महत्त्वाचा मानला जातो आणि त्यामुळेच आता हा रस्ता जो आहे तो बंद केल्यामुळे इथे एकाच लेनवरून दोन्ही दुहेरी वाहतूक जी आहे ती आता सुरळीत आहे. आपण पाहतोय की अगदी मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या रस्त्यावरती बघायला मिळते. त्यामुळे या मार्गावरती बहुतांशी सिग्नल यंत्रणा जी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे प्रत्येक सिग्नलला गाड्यांना थांबावं लागतं आणि त्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होतात आणि त्याच्यामुळेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आपल्याला बघायला मिळते. दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर बसेस आहेत, त्याच्याबरोबर जे टेम्पो ट्रॅव्हल्स आहेत, छोट्या छोट्या गाड्या आहेत, व्हेकल्स आहेत, या देखील मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरून वाहतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता वाहतूक कोंडी जी आहे ती बघायला मिळते. पण मात्र पोलीस यंत्रणा असेल, वाहतूक कर्मचारी असतील, ते मात्र ही वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी प्रयत्न करतायत. पण एका बाजूला रस्ता बंद असल्यामुळे ही वाहतूक कोंडी जी आहे ती आता मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. कृपा जी, निश्चितच मनीष, खरं तर तेथील जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर काही कारवाई होणार का याची अपडेट आपण घेतच राहणार आहोत. मुंबईतील मुलुंड भागात मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळून झालेल्या या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर इतर काही जखमी झालेत. या घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलंय. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेत. मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकार देईल आणि जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे ट्विट केल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतील मुलुंड भागात मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला, इतर काही जखमी झालेत. या घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे दुःख व्यक्त केलेलं आहे. घटनेच्या चौकशीचे देखील आदेश देण्यात आले. तर यावर आदित्य ठाकरे यांनी देखील ट्विट केलंय. बहुतांश प्रकल्पाच्या खांबाची रंगरंगोटी आधीच झाली आहे. राज्याला काही कोटींचा खर्च येईल आणि नंतर काम पूर्ण झाल्यावर ते पूर्ण करण्यासाठी पुन्हा कोटी रुपये खर्चण्यात येतील. बहुतेक पायाभूत सुविधांच्या कामांमुळे भयानक बॅरिकेडिंग आहेत, ज्यामुळे एकतर वाहतूक कोंडी होते किंवा वाहनं मोकळ्या खड्ड्यात पडतात. तर या दुर्घटनेवरून मात्र आता आदित्य ठाकरेंनी देखील सरकारवर निशाणा साधलाय. पुन्हा जाऊयात आपले प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांच्याकडे. मनीष, खरं तर मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलेलं आहे. जखमींना, मृतांच्या वारसांना खरं तर 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देखील जाहीर केलेली आहे. तर तिकडे आदित्य ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधलाय. मनीष, नक्कीच कृपा, आपण जर बघितलं तर मेट्रोचं काम जे आहे ते वेगवान सुरू आहे. पण मात्र या मेट्रो प्रकल्पावरती अद्यापही मेट्रो धावलेली नाही. कारण इथे आपण जर बघितलं तर हे जे मेट्रोचे पिलर आहेत या पिलरवरती मोठ्या प्रमाणात रंगरंगोटी जी आहे ते आपल्याला बघायला मिळते. ही रंगरंगोटी मेट्रो सुरू होण्याच्या आधीपासूनच या ठिकाणी केल्या गेल्यामुळे कुठेतरी आता विरोधकांकडून देखील आता टीकेची जी झोड जी आहे ती सरकारवरती आपल्याला बघायला मिळते. प्रामुख्याने या मेट्रो प्रकल्पामध्ये एक जो भाग आहे, जो ठाण्याकडचा भाग आहे,
मेट्रो 4A हा या वर्षभरात सुरू होणार अशी चर्चा आहे, पण त्याच्या आधीच या भागाचा काही भाग जो आहे तो कोसळल्यामुळे आता ही चर्चा जी आहे ती रंगताना बघायला मिळते, कारण की काम सुरू आहे. निश्चितच मुद्दा लक्षात येतोय. धन्यवाद तुर्तास दिलेल्या या अपडेट संदर्भात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.